नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीच्या दिलासादायक आत्ताच्या टॉप 10 ठळक बातम्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांसाठीची टॉप पहिली महत्त्वाची बातमी आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट। सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी होईना, कारण ई-केवायसी बँक खात्याला आधार जोडले नसल्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांची मदत रखडली। या कारणामुळे अवकाळी पाऊस गारपिटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार कधी, असा प्रश्न आता अनेक शेतकऱ्यांना पडला आहे। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप दुसरी महत्त्वाची बातमी आहे सतत वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागातील नागरिक झाले त्रस्त। पाण्याअभावी पिके करपू लागली। उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस, कांदा, मका आणि तीळ पिकावर झाला परिणाम। कूपनलिका विहीर आटल्याने शेतीसमोर नवे संकट। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप तिसरी महत्त्वाची बातमी आहे शासनाकडून नागरिकांना आता मिळणार ई-शिधापत्रिका। रेशन कार्ड आता ना फाटण्याची झंझट, ना सोबत वागण्याचा त्रास। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप चौथी महत्त्वाची बातमी आहे होळी झाली तरी कापसाला भाव नाही। घरी साठवलेल्या कापसामुळे अनेकांना झाली ॲलर्जी। सोयाबीन 5,000वर थांबला तर कापूस पांढरा हत्तीच ठरला। प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे भाव काही वाढेना। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला 4,600 रुपये तर कापसाला 7,900 रुपये भाव मिळत आहे। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप पाचवी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टरबूज विक्रीमुळे शेतकऱ्याला लाख रुपयांचा झाला नफा। 70 दिवसात मिळाला 1,35,000 रुपयांचा निव्वळ नफा। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप पाचवी महत्त्वाची बातमी आहे कांदा काढणी सुरू, मात्र शेतकऱ्याला खर्चही निघेना, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा साठवणुकीवर भर। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप सातवी महत्त्वाची बातमी आहे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हळदीला 22,800 रुपयांचा दर मिळतोय, त्यामुळे आवकही वाढली, मात्र हळदीचे दर वाढताच मजुरीही वाढली, शेतकरी पुन्हा चिंतित। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप आठवी महत्त्वाची बातमी आहे मुदतीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून बँकेने केली व्याज वसुली। शेतकरी संघटनेचा आरोप, जिल्हा बँकेने डावलले सहकार विभागाचे आदेश। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप नववी महत्त्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील अपघातग्रस्त 49 शेतकऱ्यांना मिळणार 98 लाख रुपये। शेतीकाम करताना शेतकऱ्यांचा अपघात होऊन दुखापत झाल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळत आहे। त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची टॉप 10वी महत्त्वाची बातमी आहे विदर्भ मराठवाड्यात उद्यापासून गारपिटाचा इशारा। विदर्भात उष्ण लाटेची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज। मित्रांनो, ह्या होत्या शेतकऱ्यांच्या टॉप 10 ठळक अशा बातम्या। अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।